रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे आदर, बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. ओ हा माधव बरवा, ओ हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम.
समचरण दृष्टी विठेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विठेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे येथे माझे हरिव्रती राहो येथे माझे हरिव्रती राहो आणि कोण लगे माईक पदा आणि कन लगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा येथे दूषित जनी जडो येथे दूषित जनी जडो आणि कोण लगे माईक पदार्थ आणि कोण लगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत धर्म नाशिवंत लगे माईक पदार्थ आणि कोण लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा विढोबार कुमाई विढोबार कुमाई विढोबार कुमाई विढोबार कुमाई विढोबार कुमाई रघुमार विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे चरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे चरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी येथे माझे हरी व्रती राहो येथे माझे हरी व्रती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ माझी व्रती हरिरूप राहून येते माझी रूप राहून आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा येथे माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा येथे माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा
येथे माझे अर्थ आ तेरे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा 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 हे माझे अर्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कनल गे माईक पदार्थ माईक पदार्थ समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी व्रती राहो
आणि कनलगी माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःसित जनी जडोदिसे. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देव. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्वैत्रे जननी देवाची मवळवीत विश्वाभासू. नवलोदयला चंडांसु अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. आता अभिनव भागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया. शरदिंदो समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी व्रती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगात तुकाराम महाराज देवाजवळ प्रार्थना करतात की देवा माझी व्रती समचरण आणि समदृष्टी त्या ठिकाणी राहावा असं पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे. आणि मायेपासून जेवढं काही उत्पन्न झालेलं आहे त्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न होऊ देऊ नका. दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे तेव्हा भगवान म्हणतात हे नाही मग ब्रह्मादिक जे काही पदं आहेत ब्रह्मपद म्हणा इंद्रपद म्हणा असे जे पदं आहेत ते पदं तुम्ही घ्या. त्यावेळेला महाराज म्हणतात ते मात्र सर्व दुःखाला आणि श्रेष्ठ असे दुःखाला कारण असल्यामुळं ते तर मला नकोच नको. पण त्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आसक्ती पण निर्माण होऊ देऊ नका. तिसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे. महाराज देवानं विचारलं असं महाराज तुम्ही असं का नको म्हणता हे नको ते नको. महाराज म्हणतात त्यातलं वर्म मला कळालेलं आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि कणलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. अभंगाचा सरळ अर्थ आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र पंढरपूर या नगरीमध्ये गेल्या मला वाटतं 5-6 वर्षापासून 4-5 वर्षे झाले तेव्हापासून आपल्या सर्वांचे लाडके म्हणा प्रेमळ म्हणा प्रकाश महाराज शेलवाडीकर हे दरवर्षी हा कार्यक्रम ठेवत असतात. आणि त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळेला महाराजांना आग्रह केला महाराज कीर्तनाला येत जा.
पण काही दोन वेळेला परिक्रमामुळं येणं झालं नाही, पुन्हा काही कारणानं येणं झालं नाही. आणि आज मात्र या ठिकाणी येण्याचा योग आला. हे बघा, स्वतः परमार्थ करणं सोपं आहे. जेव्हा वाटलं तेव्हा मनुष्य परमार्थ करू शकतं, पण आपण करून सगळ्याला करायला लावणं मात्र हे अवघड असतं बरं. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपण जेवुनी जेववी लोका आणि संतर्पण करी तुका. आपण जेवण करणं आणि सगळ्याला जेवू घालणं. आता आपण जेवण करणं सोपं आहे, पण आपण जेवण करून सगळ्याला जेवू घालणं तेवढं सोपं नाही. त्याप्रमाणे स्वतः परमार्थ करणं आणि सगळ्याकडून परमार्थ करून घेणं तेवढं सोपं नाही. कारण सगळ्याची मनं सांभाळणं, कोणाकोणाची मनं सांभाळावं लागतात. पहिलं वाजवणाऱ्याचं मन सांभाळावं लागतं, नंतर विणेकऱ्याचं मन सांभाळावं लागतं, त्यानंतर गाणाऱ्याचं मन सांभाळावं लागतं, त्याच्यानंतर कीर्तन करणाऱ्याचं मन सांभाळावं लागतं, त्यानंतर जे काय पंक्ती करणारे असतात त्या पंक्ती करणाऱ्याचं मन सांभाळावं लागतं. बरं, एवढंच नाही, जे काही आग्रह करून कार्यक्रमाला आणलेले असतात त्यांचं पण मन सांभाळावं लागतं. कारण सगळं काही वेळेच्या वेळेला त्यांना पुरवावं लागतं बघा. मग आता हे एकाचं मन सांभाळावं लागतं का? हां, एक तर आपलंही मन सांभाळावं लागतं आणि सगळ्याची मनं सांभाळावं लागतं. म्हणून सांगितलं जातं स्वतः परमार्थ करणं सोपं आहे, पण सगळ्याकडून परमार्थ करून घेणं कठीण आहे. असं कठीण जरी असलं तरी पण प्रकाश महाराज स्वतःही परमार्थ करतात आणि सगळ्याला मात्र परमार्थ घडून घेतात. हे मात्र सामान्य गोष्ट नाही. ते जवळजवळ 4-5 वर्षापासून स्वतः आणि इतराला परमार्थ मात्र करून घेतात. ही भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण ज्या ठिकाणावर आहे तो ठिकाणा विशेष असा आहे. देव आहे, संत आहे आणि तीर्थ आहे. देव आहे, देव आहे म्हणजे तुम्हाला कल्पना असेल नसल, महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जगाशी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिके. ते रूप उळले पंढरीशी देखा, अद्वैताच्या शाखा तोडिल्या. जगाशी तारक म्हणजे जगाचा उद्धार करणारा जो काय देव आहे तो या पंढरपुरात आहे. पुंडलिकरायासारखे संत आहे, पुंडलिकरायासारखे संत आहे. तुम्ही आणि बघा, संत होण्याकरता काय करावं लागतं बरं का? संत होण्याकरता काय करावं लागतं? काय नाही म्हणले का, टोपी घालावं लागते, गळ्यामध्ये माळा घालावं लागतात, कपाळाला गंध लावावा लागतो, मुद्रिका लावावं लागतात, शर्ट घालावं लागतं, धोतर नेसावं लागतं, झाला संत. संत होण्याच्या अनेक या ठिकाणी साधनं सांगितलेले आहेत. त्यापैकी महाराजांनं भक्ती म्हणा, वैराग्य म्हणा, ज्ञान म्हणा, हे संत होण्याची एक साधनं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा सोपं जर आपल्याला सांगायचं झालं, संत होण्याकरता पुंडलिकरायानं काय केलं माहिती आहे? फक्त आईवडिलाची सेवा केली. काय? फक्त कोणाची सेवा केली? आईवडिलाची सेवा केली. काही लोक म्हणते ना, आता आम्हाला आईवडील राहिले नाही, रोज सकाळ संध्याकाळ त्यांचं दर्शन घ्या, ही त्यांची सेवाच आहे. ज्याला कोणाला संत व्हायचं असेल
त्यांनी आई वडिलाची सेवा केली पाहिजे. कारण पुंडलिकरायानं आई वडिलाच्या सेवेशिवाय दुसरं काहीच केलं. त्या आई वडिलाची सेवा केल्यामुळं स्वतः देव प्रसन्न झालेले आहे आणि द्वारकेहून पंढरपूरला आलेले आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता भक्ती प्रेम निजभरता घ्या घ्या हाता म्हणत से करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण म्हणत से करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण. करता त्यांनी काय केलं? आई वडिलाला घराच्या बाहेर काढून दिलं. बरोबर आहे ना? काही होच म्हणते. उगा बसा म्हणजे म्हणून बसलो आणि ऐका म्हणालीत म्हणून ऐकायला. विठाला 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 विठाला. महाराज आम्ही बेजार झालो. आज दिवसभर रात्रभर चाललो. बरोबर आहे. आणि पुन्हा हे झालं की ते झालं की ते झालं की ते चालूच आहे. आणि पुन्हा मला हे विचारायला ते विचारायला. मग आता संत होण्याकरता पुंडलिकरायानं काय केलं? मायबापाला काढून दिलं. बरोबर आहे ना? पुंडलिकरायानं आई वडिलाची सेवा केली. आता आपण पंढरपुरामध्ये आलेले आहे आणि पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे? जे संतानं केलेलं आहे त्या संताप्रमाणे आपण अनुकरण केलं पाहिजे. आता इथून गेल्याच्या नंतर ज्यांना कोणाला आईवडील असतील त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ आईवडिलाचं दर्शन घ्या. दर्शन घेण्यामध्ये काय माहिती आहे का? आशीर्वाद काय मिळतो? त्यांचा अंतःकरण बघा प्रसन्न होतास. वडिलाचं म्हणा आईचं म्हणा अंतःकरण प्रसन्न होत असतं. आणि आईचा वडिलाचा अंतःकरण प्रसन्न होणं हा त्यांचा प्रसाद असतो. पुंडलिकरायानं सकाळ संध्याकाळ आईवडिलाचं दर्शन घ्यायचं, त्यांची सेवा करायची, त्यांच्या वचनाचं पालन करायचं आणि म्हणून ते संतत्वाला प्राप्त झालेले आहे. जगाला तारणारं दैवत याच ठिकाणी आहे आणि पुंडलिकरायासारखे संत आहे आणि चंद्रभागासारखं तीर्थ आहे. बघा काय नाव आहे? चंद्रभागा. सद्गुरू घुलेबाबानं चंद्रभागा याचा अर्थ सांगितला. हे जे दगडी पूल आहे, दगडी पुलाच्या पलीकडं भीमा हे नाव आहे. काय? दगडी पुलाच्या पलीकडं भीमा हे नाव आहे. भीमा हे नाव का माहिती आहे? कारण भीमा शंकरातूनच उगम झाल्यामुळं त्यात तीर्थाला भामा असं नाव म्हटलं आहे. आणि भामचंद्राहून निर्माण ते तीर्थ सुरुवात झाली म्हणून भीमा आणि भामा. भीमा आणि भामा. भीमाशंकरातून उगम झाल्यामुळं भीमा नाव पडलेलं आहे आणि भामचंद्रा डोंगरातून उगम झाल्यामुळं भामा म्हटलेला आहे. भीमा आणि चंद्रभागा. आता त्या दगडी पुलाच्या अलीकडं काय झालं? त्या चंद्राला शाप मिळाला आणि त्या शापातून
मुक्त होण्याकरता त्यांना सांगितलं की तुम्ही पुंडलिकरायाजवळ जे काही तीर्थ आहे, लोहदंड तीर्थ, तिथं मात्र तुम्ही स्नान करा, म्हणजे तुम्ही त्या शापातून मुक्त होता. आणि म्हणून त्या दगडी पोळापासून तर त्या लोहदंड तीर्थापर्यंत तो चंद्र पळाला. अर्थ काय बघा, विग्रह केला तर मग लक्षात येईल. चंद्र आणि भागा, भागा हा हिंदी शब्द आहे. भागा हा हिंदी शब्द आहे. भागा म्हणजे पळाला. त्या भागाला चंद्रभागा हे असं नाव पडलेलं आहे. किंवा दुसरा त्यांनी अर्थ सांगितला होता चंद्रभागा. त्या बघा दगडी पुलापासून पुंडलिकरायापर्यंत त्या चंद्रासारखा आकार आहे, म्हणून त्या तीर्थाला चंद्रभागा असं म्हटलेलं आहे. महाराजांनी म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी संत आहे आणि ज्या ठिकाणी तीर्थ आहे ते म्हणजे पंढरपूर. विठाला 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 बोलो 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 बोला. देव, संत आणि तीर्थ असं पवित्र ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. आणि या पंढरपुरामध्ये आपण आज 7 दिवस आनंद घेणार. आणि आपण या ठिकाणी आलोत ना, तर माणसानं सर्व कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे. मग आता काय पारायण असल, भागवत कथा असल, प्रवचन असन, हरिपाठ असन, कीर्तन असन. कारण तीर्थातला एक नियमच आहे, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. देवाचं दर्शन, पुंडलिकरायाचं दर्शन, पुन्हा चंद्रभागेचं स्नान, परिक्रमा आणि भजन कीर्तन करणं हा तीर्थातलं काय आहे, नियम आहे. आणि अशा नियमाने आपण 7 दिवस मात्र या ठिकाणी राहावा. कारण असा योग पुन्हा परत कधी येणार नाही, कधीच येणार. आता समजा कल्पना करा, हे शरीर पडल्याच्या नंतर परत पुन्हा कधी योग येणार आहे का? हे शरीर पडलं म्हणजे कायम गेलं. पुन्हा आपल्याला पंढरपूर का? काहीच. म्हणून आलेली संधी माणसानं दौडू नये. असा या क्षेत्रामध्ये आपला 7 दिवस वास्तव्य होणार आहे. इथल्या सर्व नियमाचं पालन करावा आणि आपण आपला आनंद घ्यावा, एक अशी सूचना देऊन आज या ठिकाणी सर्वच कार्यक्रमाला उपस्थित आहे. आता कोणाकोणाचे आपण नाव घेणार. अनेक गावाहून या ठिकाणी मंडळी आलेली आहे. राम महाराज आहेत, महारुद्र महाराज आहेत, असे बरीच काही महाराज मंडळी आहेत, दत्तप्रसाद शास्त्री वगैरे.
मृदंगाचार्य देखील आहेत. ते मुलं घेऊन 7 दिवस या ठिकाणी थांबणार आहे. सर्वच असा कार्यक्रम भरगच्चा आहे. या कार्यक्रमामध्ये आजची कीर्तन सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आहे. आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तन, पुन्हा काल्याच्या आदल्या दिवसाचं कीर्तन आणि काल्याचे कीर्तन ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आरंभाला नामाचं वर्णन करणारा अभंग म्हणा किंवा रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यायला पाहिजे. पुन्हा 7व्या कीर्तन मागणीपर असावा आणि काल्याचं मात्र गवळण घेऊन त्या काल्याच्या कीर्तनाची समारोप असतो. असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि त्या नियमाने, हे नियम कोणी घालून दिला माहिती आहे का? जगद्गुरू तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांचं पहिलं कीर्तन कुठं झालं माहिती आहे का? लोहगाव आहे बघा. आणि त्या लोहगावामध्ये सप्ताहात त्यांचं पहिलं कीर्तन होतं. आणि त्यांनी पहिलं कीर्तन, पहिल्या दिवशीच्या कीर्तन, पहिल्या दिवशी कोणता अभंग घेतला तर हाच अभंग घेतलेला आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी व्रती राहो. तुकाराम महाराज देवासमोर उभा राहिलेले आहे. आणि देवासमोर उभा राहून देवाला काय म्हणतात ते पहिल्याकडे सांगितलं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझे हरी व्रती राहो, तेथे माझे हरी व्रती राहो, तेथे माझे हरी व्रती राहो. आणि कनल गे माईक पदार्थ, आणि कनल गे माईक पदार्थ, आणि कनल गे माईक पदार्थ, आणि कनल गे माईक पदार्थ. तेथे माझे हरी व्रती राहो, तेथे माझे हरी व्रती राहो. आणि कनल गे माईक पदार्थ, आणि कनल गे माईक पदार्थ, आणि कनल गे माईक पदार्थ, आणि कनल गे माईक पदार्थ. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी व्रती राहो. कारण व्रती म्हणजे मन किंवा व्रती म्हणजे चित्त. अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर यापैकी माझं जे काय मन आहे ते मन ज्या ठिकाणी समचरण आहे आणि समदृष्टी आहे त्या ठिकाणी राहो. कारण आपलं मन या ठिकाणी राहतच नाही. कुठेही राहील पण या ठिकाणी राहतच नाही. अहो, भजना कीर्तनात, मंदिरात आपलं मन देवाजवळ राहत नाही. आता बऱ्याच जणाचं जरी कीर्तनामध्ये असले तरी मन कीर्तनातच राहिलं असन असं नाही. काहीला असं वाटलं असन की बाबा लवकर आटोपलं तर बरं होईल आजच्या दिवस. काय आजच्या दिवस लवकर आटोपलं तर बरं होईल. आणि एक जणाने सांगून पण दिलं, महाराज तुम्हाला जर लई गडबड असली तर मग तसं काही नाही.
विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काही समजा मन मोकळ्यापणाने बोलून दाखवतात, पण काही मात्र बोलून दाखवत नसतात, पण मनामध्ये असतात. आता बऱ्याच जणांच्या जवळजवळ अर्ध्याच्या वर प्रत्येकाच्या मनात असेल की बाबा कीर्तन लवकर सोडलं तर फार चांगलं होईल. एक जण मला म्हणलं, महाराज तुमचं कीर्तन एवढं आवडतं ना, बास म्हणजे तुमच्याशिवाय मग आम्हाला कीर्तन कोणाचंच आवडत नाही. त्याला म्हणलो, बाबा कसं काय कीर्तन तुमचं माझं आवडतं? ते म्हणले, तुम्ही लवकर सोडता म्हणून आवडतं. विठाला विठाला टाळी वाजवा, बोला बोला बोला. तर आपलं मन हे बघा, तुम्हाला पुन्हा एक दुसरं उदाहरण द्यायचं का? माशी कुठेही थांबल बघा. ते माश्या आहेत ना, बरं माश्या चांगल्या ठिकाणी थांबतात का घाण ठिकाणी थांबतात? हां, आता माश्या माहीत नाहीत का? अहो माश्या चांगल्या ठिकाणी थांबतात का कुठेही थांबतात? हां, माश्या घाण ठिकाणी थांबतात. समजा कल्पना करा, एखाद्याला ठेस लागली. काय लागली? ठेस लागली. आणि त्याच्यामध्ये जर पू झाला तर माशी इतरत्र थांबते का त्या ज्या ठिकाणी पू झाला त्या ठिकाणी थांबते? कुठं थांबते? आपण किती हाना ना, पण तिथंच परत पुन्हा येऊन बसणार. म्हणजे सांगायचा तात्पर्य अर्थ, त्या माशीला चांगल्या ठिकाणी थांबणं आवडत नाही, ते मात्र कुठेही थांबत असते. चांगल्या ठिकाणात सोडून घाण ठिकाणी थांबत असते. तसं आपलं जे मन आहे ना, तर हे देवाला सोडून अन्य ठिकाणी मात्र हे थांबत. मन चंचलाचं पण, मन चंचलाचं बहुत चंचल आहे परे. चंचल चपल जाता येता न लगे वेळ. हे जे मन आहे चंचल आहे, चपळ आहे आणि कोण्याही ठिकाणी थांबतं होता. मग या दृष्टीनं महाराजानं म्हटलं की देवा, माझं जे मन आहे हे मन या ठिकाणी त्या ठिकाणी थांबण्यापेक्षा ज्या ठिकाणी समचरण आहे आणि समदृष्टी आहे. आता ह्या दोन वाक्यामध्ये परमात्म्याचं तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. त्या तटस्थ लक्षणाने आणि स्वरूप लक्षणाने युक्त असणारं जे काही समदृष्टी आणि समचरण आहे त्या ठिकाणी माझं मन राहावा. समचरण दृष्टी किंवा सगुण निर्गुणाच्या ठिकाणी माझं मन राहावा असं महाराजांना म्हटलेलं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी व्रती राहो. मग देव म्हणत असेल, हे सोडून तुम्हाला बाकीच्या ठिकाणी या दोन ठिकाणी सोडून जे काही बाकीचं आहे त्या ठिकाणी मात्र मन राहू द्या. महाराज म्हणतात एवढं सोडून तुम्ही काही बघा. महाराज म्हणतात बाकीचं मला जे माईक आहे ते नको आहे, दुसऱ्याकडे असं. आणि कानाला दे माईका पदार्थ, आणि कानाला दे माईका पदार्थ, आणि कानाला दे
देवा तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. आणि कणला दे माईचा पदार्थ 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 माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ. देव म्हणले असावा एवढं सोडून दुसरं काहीही मागा. त्यावेळेला तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा बाकीचं सर्व माईक आहे आणि ते मात्र मला नको आहे. काय झालं, त्या नचिकेताची कथा आहे बघा. वडिलांनं नेहमी वडिलाला सर्व काही साहित्य आणून द्यायचं, पूजेचं फुलं वगैरे सर्व काही आणून द्यायचं. वडील काही दानधर्म करत असत. त्यावेळेला त्या नचिकेतानं वडिलाला म्हणायचं, बाबा मला कोणाला दान दिलं. थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलं, जा तुला यमाला दान दिलं. आणि मग हा यमपुरीला गेलेला आहे. आणि यमपुरीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी यम कुठंतरी बाहेर गेलेले होते. 3 दिवस मात्र तो त्या यमाच्या दारामध्ये राहिलेले आहेत. यम येऊन पाहतात तर हे अधिकारी आहे आणि हा 3 दिवस झालं आपल्या दारामध्ये मात्र जशाला तसा उभा आहे. त्यावेळेला त्यांनी क्षमा याचना केली आणि म्हटलं की बाबा 3 दिवस तुम्ही माझ्या दारामध्ये बिना अन्ना पाण्याचे थांबले तर यामध्ये 3 तुम्हाला वर देतो, काय मागायचं ते मागा. त्यावेळेला त्या नचिकेतानं सांगितलं की मला यमपुरीची पूर्ण माहिती द्या. मग यमपुरीची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर पुन्हा म्हटले माझ्या वडिलाचा राग शांत व्हावा. ते म्हणले ठीक आहे, देऊन टाकला. आणि 3रा वर जो होता ना ते म्हणले मला फक्त आत्मज्ञान सांगा. काय आत्मज्ञान सांगा, आत्मज्ञान सांगा म्हटल्याच्या नंतर ते म्हणले एवढं सोडून तुम्ही काही मागा सर्व देतो. तुम्ही म्हणले आयु म्हणले आयुष्य देतो, आरोग्य म्हटलं आरोग्य देतो, सोनं म्हणलं सोनं देतो, धन म्हणलं धन देतो, राज्य म्हणलं तर राज्य देतो, सर्व काही देतो. पण त्या नचिकेतानं यमाला सांगितलं की मला हे काहीही नको. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला आयु आरोग्य वगैरे हे काहीही नको. हे सर्व कसं आहे तर माईक आहे. आणि कण लगे माईक पदार्थ. माईक पदार्थ म्हणजे मायेपासून उत्पन्न झालेले जे काही पदार्थ आहेत. कारण माया कशी आहे तसे मात्र हे पदार्थ आहेत. माया कशी आहे तर सद्गुरु फुले बाबा सांगायचे, यामासा म्हणजे नाही ती माया आहे. त्याप्रमाणे हे पदार्थ देखील नाही ते पदार्थ आहे. म्हणून हे मला नको आहे. आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. त्याच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा पण उत्पन्न होऊ देऊ नका. विठाला विठाला. म्हणजे या ठिकाणी महाराजांना आपलं वैराग्य दाखवलेलं आहे किंवा इह लोकातलं मला काहीही नको आहे. त्यावेळेला देवाला वाटलं असं इह लोकातलं मर्यादित आहे. मग आपण यांना म्हटलं दुसरं काही देण्याचा प्रयत्न करू. मग महाराजांना देवानं
त्यांना म्हटलेलं आहे तुम्हाला इंद्रपद पाहिजे असेल ते इंद्रपद देऊ, ब्रह्मपद म्हटलं ते ब्रह्मपद देऊ, पण महाराजानं ते पण नकार दिला तिसऱ्या कड्यामध्ये. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे तेथे दूषित जनी जडो देसी, तेथे दूषित जनी जडो देसी, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, जडो देसी तेथे दूषित जनी जडो देसी, आणि कन लागे माईक पदार्थ, आणि कन लागे माईक पदार्थ. डोबार घुमाई जय डोबार घुमाई, जय डोबार घुमाई, गोबार कुमारी, गोबार कुमारी, गोबार कुमारी, डोबार घुमाई, डोबार घुमाई. गोबार कुमारी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जनी जडो देशी. महाराज तिसऱ्या कड्यामध्ये काय म्हणतात, आता तुम्ही आम्हाला जरी इंद्रपद द्याला किंवा ब्रह्मदेवाचं पद द्याला किंवा अन्य जे पद द्यायला लागलेला आहात, तर हे मला मात्र नको आहे. ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे, आहिकीचे का स्वर्गीचे भोग झालिया इच्छेचे, परे भोगावे हे न रुचे मना माझे. आहिकीचे म्हणजे यह लोकातले आणि परलोक म्हणजे इंद्र पदादी. हे जे पद आहेत हे आम्हाला नको आहे. म्हणजे का नको आहे, कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा, गरिबी असली तेवढं त्याचं दुःख नसतं बघा, पण श्रीमंत मनुष्य जर गरीब झाला तर त्याच्यासारखं दुःख कोणतं नसतं. श्रीमंत झाला आणि पुढं चालून पुन्हा जर गरिबी आली तर, कारण दिवस सारखे राहत नाही, दिवस सारखे राहत नाहीत म्हणण्यापेक्षा सूर्य असा इथून उगवतो आणि इकडं मावळतो की नाही, सूर्य एका जागेवर राहतो का? हा, किंवा सावली एका ठिकाणी राहते का? हा, महाराजांनी वर्णनच केलेलं आहे की कशाचा माणसाने विश्वास धरू नये. हे जे काही सावली आहे, सावली जशी एका जागेवर राहत नसते, तशी अनुकूलता किंवा प्रतिकूलता ही सारखे राहत नसते, बदलत असते. आगमा पायनो नित्यास्तां स्थिती क्षस्व भारत. भगवान म्हणतात अर्जुना, अरे परिस्थिती बदलत असते, परिस्थिती जशाला तशी राहत नसते. देवा तुम्ही आम्हाला ब्रह्मादिक पद द्यायला लागलेला आहे, इंद्रासारखं पद द्यायला लागलेला, पण इंद्राचं मात्र पुण्य आहे तोपर्यंतच आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशन्ति. एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्युलोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोग. अहो स्वर्ग कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आहे. पुण्य संपलं की मात्र स्वर्गात राहता येत नाही. काय झालं, एकदा
प्रभुरामचंद्र वनामध्ये असताना एका झाडाखाली बसलेले आहेत आणि बसल्याच्या नंतर हसल्या गेले. सीतामातेनं विचारलं, का हो मालक, तुम्ही का हसला? का नाही म्हणले, एरवी हसलो. म्हणले, शहाणी माणसं एरवी हसत नसतात आणि येडे माणसाला मात्र केव्हा हसतील हे सांगता येत नसतं. येडे माणसं केव्हाही हसत, पण शहाणे माणसं मात्र कारणाशिवाय हसत नसतात. खरं सांगा म्हणले, तुम्ही का हसला? सांगू का म्हणले खरं? आता हे मुंगळ्यावर मुंगळा बसून चालला, मुंगळ्यावर मुंगळा बसून चालला. हे खालचा मुंगळा पहिल्यानं ऐरावत होता आणि वरचा जो मुंगळा आहे तो इंद्र होता आणि म्हणून मला हसू आलं. आता एक दिवस स्वर्गाचा राजा, देवाचा राजा, आणि आज मात्र त्याला मुंगळा व्हावा लागला. म्हणून महाराजांनी म्हटलं, तुका म्हणे जाती पुण्यक्षय आधो. हे तुकाराम महाराजाला माहिती होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा इंद्रादिक पदे, हा पुन्हा दुसरं काहीतरी प्रमाण आहे, तर ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, म्हणजे दुःखाचा कळस. ब्रह्मादिक पद मिळणं पहिल्यानं बरं आहे, पण ते पदभ्रष्ट झाल्याच्या नंतर ते दुःखाचा मात्र कळस आहे. म्हणून त्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होऊ देऊ नका. दुःस्थित जनी जडो दिस. याचा अर्थ त्याविषयी आसक्ती माझ्या अंतःकरणात निर्माण होऊ देऊ नका. महाराजाला विचारलं, का हो महाराज, तुम्ही असं माईक पदार्थ नको म्हणायला, ब्रह्मादिक पद नको म्हणायला, त्याचं कारण काय ते शेवटच्याकडे सांगितलं. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे त्यांचे कळे आम्हावर. तुका म्हणे त्यांचे, तुका म्हणे त्यांचे, तुका म्हणे त्यांचे कळे कळले खामावर. तुका म्हणे त्यांचे, तुका म्हणे त्यांचे, तुका म्हणे त्यांचे कळले आभावर. तुका म्हणे त्यांचे, तुका म्हणे त्यांचे त्यांचे कळले आभावर. तुका म्हणे त्यांचे, तुका म्हणे त्यांचे, तुका म्हणे त्यांचे कळले आभावर. कर्म धर्म नाशिवंत, कर्म धर्म नाशिवंत, कळले आम्हा वर्मा, जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज म्हणतात, जे कर्मानं निर्माण होणारं आणि धर्मानं निर्माण होणारं त्यांचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. कर्मानं निर्माण होणारं माईक पदार्थ आहे
कर्मानं निर्माण होणारे माईक पदार्थ आहेत त्यातलंही आम्हाला वर्म कळालेला आहे. आणि धर्म म्हणजे पुण्य, त्या पुण्यानंही मिळालेलं हे ब्रह्मादिक पद यातलं आम्हाला वर्म कळालं बरं. आणि म्हणून ते आम्हाला नको आहे. पहिली गोष्ट माणसाला वर्म कळालं. सुकल्या वर्म फेरा पडे. काय झालं, एका सासूबाईनं सोनाला सांगितलं पापड घेन भाजीत बस. काय पापड घे आणि भाजीत बस. त्या सोनानं काय केलं, पापड घेतले, चुलीवर ठेवले आणि भाजीच्या पातेल्यात जाऊन बसली. बस सून कुठे, सून कुठे, सून कुठे? ते म्हणले आत्याबाई मी भाजीच्या पातेल्यात बसले. म्हणले तिथं तुला कोण बस म्हणलं? नाही तुम्हीच म्हणलात पापड घ्या भाजीत बसा. वर्म चुकलं बरोबर. माणसाचं वर्म चुकलं की सगळं चुकत असतं. म्हणून महत्त्वाचं कळणं महत्त्वाचं आहे. काय झालं, एकदा असंच नवीन लग्न झालं आणि दीपोळीच्या सणाला दोघायला बोलवण्यात आलं. जरा मोठ्या घराण्यातलं होतं. आणि मग जेवायला आल्याच्या, दीपोळीला आल्याच्या नंतर विचारलं, आता सासूबाई म्हटल्यावर काय नवीन झालेलं आहे वाटतं नाही, पण ती एकटंच झाली, जोडीदार नाही आला. जोडीदार आले असते तर किती आनंदाची गोष्ट होती. असेच दीपोळीला आलेले आहेत. आणि मग सासूबाईनं जावायला विचारलं, जावाई भाऊ तुम्हाला काय आवडतं? काय नाही म्हणले, आपल्या तुम्ही बासुंदी करता करता काय झालं की गॅस संपला. आणि मग चुलीचा मग त्याच्यात झालं धुपण. एक हात पातेल्याला त्या कडचीचा आणि एक हात ती बासुंदी त्या हलवा लागलेला आहे. आणि मग गंगा यमुना म्हणजे कळालं का? हां गंगा यमुना पुष्कळ आवरण्याचा प्रयत्न केला, पण आवरल्या नाही. पटकन पडले नाकातलं डोळ्यातलं. बघा सासूबाईनं ते सगळं कोणी पाहिलं नाही म्हणून हे केलं, पण जावायनं पाहिलं. जेवायला बसलेले, जेवायला बसल्याच्या नंतर आता सासूबाईनं स्वतः बासुंदी वाढायला घेतली. वाढ करीत 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 जावायपर्यंत आलेले आहेत. जावाय बासुंदी नका मामी मला काय नाही म्हणलं, तुमचं काय लग्नातलं राहिलं असेल ते सगळं देते. ते म्हणले तुम्ही काही द्या पण मला नकोच, आणि कमीत कमी एवढ्या वेळाला तरी नको. शेवट एवढा आग्रह केला सासूनं पण नाहीच खाल्लं. बाकीचे म्हणजे काय येडं म्हणून जावई आहे, बाकीच्या मागं पुढं पाहिलंच नाही. द्रोणावर द्रोण चालूच. जेवण वगैरे सगळं काय झालेलं आहे. मग आता आहे बाकीच्या याला कुठं दम निघायली. ते म्हणले खरं सांग बासुंदी का घेतली? ते मला 4-2 दिवसानं सांगा. नाही ते म्हणजे तुला तुही शपथ आहे मही शपथ आहे, खरं सांग काम खाल्ली नाही? ते मला खरं सांगू का, माझ्या सासूचा त्यात शेंबूड पाडा होता. कारण जावयाला त्यातलं वर्म कळालं होतं आणि म्हणून त्यांनी नकार दिलेला आहे. तसं शेंबडाने युक्त बासुंदी म्हणजे कळालं का? बासुंदी म्हणजे परमात्मा आहे आणि शेंबूड म्हणजे माईक पदार्थ आणि पुन्हा ब्रह्मादिक पद आहे. त्यातलं वर्म मला कळाल्यामुळं हे मला नको आहे.
तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. मग तुमचं काय म्हणणं आहे? तर महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी समचरण आहे, समदृष्टी आहे, त्या ठिकाणी माझं मन राहो, असं महाराजांना पहिल्या कड्यात म्हटलेलं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी व्रती राहो. आणि कण लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर आपण या पंढरपूरला आलेला आहोत. आपणही देवाला अशी प्रार्थना करावी की देवा, आमचं मन इकडं तिकडं न राहता आमचं मन तुमच्या जवळ राहू द्या, अशी देवाला प्रार्थना विनंती करा. आणि अशी आपल्याकडून विनंती व्हावी, अशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करून झालेले सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पंढरीनाथाच्या चरणी सेवा समर्पित करून प्रकाश महाराजाकडून असंच वरचेवर कार्य होत राहावा. पांडुरंगाने त्यांना आशीर्वाद देऊन चांगल्या पद्धतीनं उत्तर त्यांच्या कार्यामध्ये यश येत राहावा, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सेवा या ठिकाणी पूर्ण करू. विठ्ठल जय जय. बरं, कारण नसताना पण हसत.